हे जेव्हा हाजी मस्तानला कळलं तेव्हा त्यांनी निरोप पाठवला की मला देखील तुमच्यासोबत काम करायचं आहे. त्यांनी सांगितलं की प्रोफेसर मैं भी इस संघटना में काम करना चाहता हूं. मी दलित मुस्लिम अल्पसंख्याक सुरक्षा महासंघाचा संस्थापक अध्यक्ष आणि हाजी मस्तान सहअध्यक्ष. CWC न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय भीम, नमो बुद्धाय. सर, लॉंग मार्चच्या बद्दल थोडी माहिती द्या, कारण की आत्ताचे जे नवीन पोर आहेत यांना कवाडे सरांचा जो काही संघर्ष आहे लॉंग मार्चचा त्या संदर्भात माहिती नाही. तर आपण स्वतः सांगावं की तो लॉंग मार्च काय होता. नाही, कसं झालं ते मराठवाडा विद्यापीठाला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाव देण्याचा प्रस्ताव महाराष्ट्राच्या विधिमंडळाने 27 जुलै 1978ला पारित केला. त्याच दिवशी मराठवाड्यात सवर्णांनी बौद्धांवर हल्ले केले. जाळपोळ, अत्याचार, बलात्कार 11 दिवसपर्यंत मराठवाडा पेटत होता. म्हणजे मराठवाड्यात बौद्ध जनतेवर हल्ले होत होते. आणि सरकारी यंत्रणा निष्क्रिय झाली होती अत्याचार थांबवण्यासाठी. त्याच्या निषेधार्थ आम्ही नागपूरमध्ये मोर्चा काढला की मराठवाड्यात अत्याचार थांबला पाहिजे. म्हणून मी दीक्षाभूमीवरून मोर्चा काढला कलेक्टर कचेरीवरून. कोणत्या वर्षी सर? 1990 की 78ला लॉंग मार्च काढलाय? नाही ना, लॉंग मार्च 79ला काढला. अच्छा, 11 नोव्हेंबर 1979ला काढला. आणि ही मोर्चा काढल्यानंतर मोर्चा संपवून निवेदन दिलं कलेक्टर साहेबांना. आणि मोर्चा परत जात असताना काही कारण नसताना पोलिसांनी कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना लाठीहल्ला सुरू केला. एक तुरळक दगडफेक कुठेतरी झाली. गोळीबार केला. जवळ आमचे 9 लोक गोळीबारात ठार झाले. नाही, या मोर्चामध्ये. हे पाहिल्यानंतर मला असं वाटलं की आता हा नामांतराचा प्रश्न जो आहे हा केवळ बाबासाहेबाच्या नावापुरता शिल्लक नाही आहे. तो देशाच्या लोकशाही आणि देशाच्या अस्मितेशी संबंधित अशा प्रकारचा प्रश्न आहे. आणि त्याच्यामुळे ती कल्पना मला सुचली की आपण असं काही एखादं आंदोलन उभं करूया की ज्याच्याकडे संपूर्ण राज्याचं, देशाचं आणि जगाचं लक्ष वेधलं जाईल. म्हणजे लाँग मार्चची संकल्पना माझ्या डोक्यामध्ये आली. ही लाँग मार्चची संकल्पना यामागे देखील बाबासाहेबच कारण आहे. कारण महाडच्या 14 तळ्याचा सत्याग्रह जेव्हा बाबासाहेबांनी केला तेव्हा काही साधनं नव्हती, बसेस नव्हत्या, काही नव्हते, गाड्या नव्हती, रेल्वे नव्हती. लोक आपल्या खाण्यापिण्याचे भाकरी बांधून पायी चालत महाडपर्यंत पोचले. हजारो लोक महाडपर्यंत पोचले सत्याग्रह सामील होण्यासाठी. ती संकल्पना की बाबासाहेबांच्या 14 तळ्याच्या आंदोलनामध्ये आपला समाज वन पायी चालत, शेकडो मैल पायी चालत, भाजी भाकरी स्वतः बांधून, शिदोरी बांधून चालत तो गेला. ती कल्पना त्याला मी लाँग मार्च नाव दिलं अलग. आणि मग नागपूरपासून औरंगाबादपर्यंत मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबाचं नाव मिळावं, नामांतर ठरवायची अंमलबजावणी व्हावी म्हणून 11 नोव्हेंबर 1979ला नागपूरच्या दीक्षाभूमीवरून औरंगाबादपर्यंत हजारो भीमसैनिकांचा लाँग मार्च काढला. आता लाँग मार्च काढला तेव्हा जवळजवळ 6-7 हजार भीमसैनिक नागपूरपासून होते. रस्ता जसं पुढे सरकत जायचा, जसं नदी पुढे सरकता नाले वगैरे येऊन मिळतात ना, नदीचा पण वाढत जातो, असं गावागावातून लोक सामील व्हायला लागले. तो हजारोच्या संख्येमध्ये झाला. तो लाँग मार्च औरंगाबादमध्ये पोचू नये यासाठी सर्व प्रकारची व्यवस्था, पॅरामिलिटरी फोर्सेस ज्याला आपण म्हणतो, लाँग मार्चला अडवण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यामध्ये प्रवेश केला आमच्या लाँग मार्चने. दुसरबीड आणि राहेरी या गावाच्या मध्ये खडकपूर्णा नदी आहे, मोठा उंच पूल आहे तिथे आमचा लाँग मार्च पोलिसांनी अडवला. पॅरामिलिटरी फोर्स संपूर्ण वेढा घातला. संपूर्ण पॅरामिलिटरी फोर्सेसचे बरं, साधं पोलिसांनी नाही. आम्ही रस्त्यावर ठिय्या मांडला. सर्व वरून पाऊस कोसळत होता. आम्ही रस्त्यावर सर्व भीमसैनिक झोपलेले, बाया माणसं, छोटी मुलं. आम्ही रात्रीच्या 1:30 वाजता अचानक पोलिसांनी लाठीहल्ला सुरू केला. रात्री 1:30 वाजता
कलेक्टर आल्या म्हणजे तुम्ही इथून परत जा. म्हटलं आम्ही जाणार, आम्ही औरंगाबादला जाणार. हं. लाठी हल्ला सुरू केला, अटक केली सकाळी आणि सर्वांना, काही लोक निसटले, काही लोक औरंगाबादला पोहोचले वेगवेगळ्या मार्गाने. त्यांना अटक केली, शेकडो लोकांना अटक करून त्यांनी कोणाला कुठे अमरावतीच्या जेलमध्ये, नागपूरच्या जेलमध्ये, वर्धेच्या जेलमध्ये, बुलढाण्याच्या जेलमध्ये, अशा वेगळ्या जेलमध्ये पाठवून दिलं. मला अमरावती जेलमध्ये टाकलं. हं. किती दिवसासाठी होते? खूप माझी जेल आता सुरू झाली तेव्हापासून. हं. लाँग मार्चमध्ये अटक झाल्यानंतर जवळपास सातत्याने या जेलमधून त्या जेलमध्ये, मेहकरच्या जेलमधून बुलढाण्याच्या जेलमध्ये, बुलढाणा अकोल्याच्या जेलमध्ये, अमरावतीच्या जेलमध्ये, औरंगाबादच्या जेलमध्ये, नागपूरच्या जेलमध्ये, अशा जवळजवळ 3 महिन्यापर्यंत माझी जेल आता सुरू होती, या जेलमधून त्या जेलमध्ये. अलग अलग. त्यावेळी काय तुमच्यावर अत्याचार वगैरे झाला? नाही, अत्याचार नाही, हीच मुस्कटदाबी. आणि त्यानंतर जवळपास 20 जिल्ह्यामध्ये माझ्या भाषणावर, प्रवेशावर बंदी घातली सरकार. नामांतर होईपर्यंतही सुरू होतं. 14 जानेवारी 1994ला नामांतराची घोषणा शरद पवार साहेबांनी केली, नामांतर झालं, तोपर्यंत हा संपूर्ण ससेमिरा सुरू होता. मी सांगतो 20-21 जिल्ह्यामध्ये भाषणावर तर बंदी होतीच, पण प्रवेशावरही बंदी होती. 26 जानेवारीला औरंगाबादला आमच्या दलित मुक्ती सेनेतर्फे मोर्चा ठेवला होता. आमच्या दलित मुक्तीचं आंदोलन सुरू होतं सर, दलित मुक्ती सेनेच्या बाजूला सुरू होतं. 1981मध्ये दलित मुक्ती सेनेची स्थापना केली नागपूरमध्ये, याच आंदोलनाच्या माध्यमातून. आपण हाजी मस्तान यांच्या संघटनेसोबत, पक्षासोबत पण युती केली होती ना? हो, हाजी मस्तान आमच्या पक्षामध्ये आला. अच्छा, आला का लक्षात? PRP. तेव्हा PRP नव्हती, दलित मुक्ती सेना होती. ओके. दलित मुक्ती सेनेचं घोषणा केली की आता मुसलमानावर अत्याचार होतात, हां. दलितावर अत्याचार होतात, हं. दोन्ही समाज अत्याचार पीडित आहेत, हां. शत्रू एकच आहे. हां. त्याच्यामुळे आपण सर्व मागासवर्गीय लोक, अल्पसंख्याक, शीख असेल, ख्रिश्चन असेल, मुसलमान असतील, इस्लाम असतील, बौद्ध असतील, यांनी एकत्र यावं आणि एकजुटीनं आपण आपल्या समाजाचं संरक्षण करू. या भूमिकेतून दलित, मुस्लिम, अल्पसंख्याक सुरक्षा महासंघाची मी स्थापना केली. ओके. हे जेव्हा हाजी मस्तानला कळलं, हं. तेव्हा त्यांनी निरोप पाठवला की मला देखील तुमच्यासोबत काम करायचं आहे. हं. ते हॉस्पिटलमध्ये होते तेव्हा मुंबईच्या. ओके. त्यांनी भेटीला बोलवलं. आता आजारी असल्यामुळे आम्ही भेटीला गेलो. मग त्यांनी सांगितलं की प्रोफेसर मैं भी आपकी संघटना में काम करना चाहता हूँ. आम्हाला आनंद वाटला. मी स्वागत केलं त्यांचं. मी दलित, मुस्लिम, अल्पसंख्याक सुरक्षा महासंघाचा संस्थापक अध्यक्ष हां. आणि हाजी मस्तान सहअध्यक्ष पक्षाचे. अशी ती वाटचाल आमची सुरू झाली. मग आम्ही बऱ्याचशा संपूर्ण देश पिंजून काढला. मोठं वातावरण तयार झालं सगळीकडे, महाराष्ट्रात, देशामध्ये. काय निवडणुका लढल्या होत्या का? निवडणुकाही लढलो ना आम्ही. मुंबईच्या निवडणुका लढलो आम्ही, लोकसभेची, विधानसभेच्या निवडणुका लढलो, आमच्या महानगरपालिकेच्या निवडणुका लढलो आम्ही. आणि धारावीमधून आमचे 2 नगरसेवक निवडून आले होते. ओके. दलित, मुस्लिम, अल्पसंख्याक सुरक्षा महासंघाचे 2 नगरसेवक. हाजी मस्तान साहेब हे पण उभा होते का निवडणूक? नाही, ते नव्हते. आम्ही ठरवलं होतं आम्ही दोघे उभे नाही राहणार. ओके. नंतर औरंगाबादची लोकसभेची निवडणूक लढवली आम्ही, पोटनिवडणूक लढवली औरंगाबादची त्यावेळेस. नंतर आलेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये देखील आम्ही काही जागा लढवल्यात महाराष्ट्रातल्या. नंतर जी विधानसभेची, वसंतदादा पाटलांच्या काळात जी विधानसभेची निवडणूक आली, वसंतदादा पाटील 78 नाही त्याच्यानंतरची गोष्ट. वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना जेव्हा विधानसभेची निवडणूक आली, त्या विधानसभेच्या निवडणुकीत आम्ही जवळजवळ 51 उमेदवार उभे केले होते विधानसभेत. आणि त्या प्रचार दौऱ्यात आम्ही होतो. औरंगाबाद जिल्ह्याच्या सभा करून, उमेदवाराची सभा करून मी कन्नडला सभेसाठी गेलो. सभा संपल्यानंतर कन्नडच्या म्हणजे